नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाथ भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आज आपण जे की शिक्षक पात्रता परीक्षा 2025 साठी मित्रांनो बघा म्हणजेच काय तर टीईटी 2025 साठी बघा जे की आज या ठिकाणी आपण टीसीएस व आयबीपीएस पॅटर्ननुसार स्पेशल असा मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्तेचे बघा प्रश्नपत्रिका या ठिकाणी आज आपण कव्हर करणार आहोत। तर बघा मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे काय, हा बघा आपला आजचा मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्तेचा 3 नंबरचा भाग आहे। जर तुम्ही याच्या बघा अगोदर जर 2 या ठिकाणी भाग अभ्यासले नसाल त्या मित्रांनो दोनही भागाची बघा मित्रांनो लिंक या आपल्या व्हिडिओच्या खाली बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल करून देतो। अवश्य बघा मित्रांनो मागले तुम्ही या ठिकाणी 2 भाग देखील या ठिकाणी अभ्यासून घ्या। ओके, बघा यासोबत मित्रांनो आपला हा आजचा संपूर्ण भाग तुम्ही शेवटपर्यंत या ठिकाणी बघा अवश्य अभ्यासून घ्या। आणि नवीन असाल पहिल्यांदा जर तुम्ही हा आपला या ठिकाणी व्हिडिओ अभ्यासत असाल तर बघा पहिलं तुम्ही या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करून घ्या। ओके, प्रश्न पहिला बघा या ठिकाणी कशा स्वरूपाने सोडवायचा आहे। तर बघा या ठिकाणी प्रश्न पहिला कशा स्वरूपाचा आहे, प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल या प्रकारचा आपल्याला बघा प्रश्न संच या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे। तर बघा 2चा संबंध 6शी, 6चा 12शी, 12चा 20शी, 20चा 30शी, तर 30चा संबंध प्रश्नचिन्ह सोबत कशा प्रकारे आहे एवढंच आपल्याला बघा या ठिकाणी मित्रांनो शोधायचं आहे बघा। ओके, तर बघा मित्रांनो या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर आपण कशा रीतीने या ठिकाणी काढू शकतो आणि या ठिकाणी बघा संख्यांचा घोळ बघा कशा प्रकारे या ठिकाणी केलेला आहे तेवढं फक्त आपल्याला या ठिकाणी बघा समजायचं आहे। ओके, तर दुसरं काही केलं नाही बघा, या ठिकाणी केलं का फक्त सोपं आहे बरं। या 2 मध्ये +4 केलं 6 झालं। ओके, या 6 मध्ये पुन्हा +6 केलं 12 झालं, या 12 मध्ये +8 केलं 20 झालं, या 20 मध्ये बघा +10 केलं किती 30 झालं। आणि मित्रांनो 30च्या बाद या ठिकाणी जर आपण प्लस या ठिकाणी 12 केलं तर बघा जे की येतं किती 42। म्हणजे बघा या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो बघा जे की क्रमांक ब बघा 42 मित्रांनो या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा। मित्रांनो जास्त तुम्हाला काही या ठिकाणी बघा दिमाग लावायची काहीही गरज नाही मित्रांनो, सहज जर बघलं डोळ्याने एक बार जरी आपण या ठिकाणी नजर फिरवली तर बघा अशा प्रकारच्या प्रश्नास बघा या ठिकाणी आपला योग्य प्रकारे मित्रांनो आन्सर बघा मित्रांनो काढता येतं। ओके, पुढचा बघा आता या ठिकाणी तर या ठिकाणी बरं बघा आजचा संबंध 24ची, 24चा 40ची, 40चा बघा 56शी, 56चा 72शी, 72चा 88शी, तर बघा मित्रांनो प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल बघा या प्रकारचा आपल्याला प्रश्नसंच विचारण्यात आलेला आहे बघा। ओके, तर बघा मित्रांनो या ठिकाणी बघा वरच्या प्रकारचा प्रश्न या ठिकाणी नाही तर थोडंसं बघा या ठिकाणी मित्रांनो वेगळं लॉजिक या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। मित्रांनो बघा TCS आणि IBPSचा तुम्ही नाद करू नका, कारण मित्रांनो TCS आणि IBPSचा नादच खूळ आहे या ठिकाणी। ओके, तर मित्रांनो बघा या ठिकाणी TCS आणि IBPS अशा प्रकारच्या प्रश्नाच्या ठिकाणी तुम्हाला काहीही बघा वेळ सोंग या ठिकाणी बघा केलेलं दिसून येते। ओके, त्या ठिकाणी बघा नेमकं या ठिकाणी सोंग केलं काय, ओके तेवढ्या ठिकाणी बघा आपण समजून घेऊ। ओके, दुसरं तिसरं काही केलं नाही बघा मित्रांनो, एक संख्या मित्रांनो बघा ठिकाणी फक्त आणि फक्त एकच संख्या ठिकाणी बघा मित्रांनो या सर्व संख्यांमध्ये बघा मित्रांनो मिळवण्यात आलेली आहे। तर ती संख्या आहे बघा मित्रांनो या ठिकाणी 16 बघा 16 ही संख्या मित्रांनो बघा या ठिकाणी या सर्व अंकांमध्ये मित्रांनो बघा मिळवण्यात आलेली आहे। तर ती कसं पहिला 8 घेतला, 8 मध्ये 16 केलं 24 झालं, 24 मध्ये मित्रांनो बघा 16 + 40 झालं, 40 मध्ये 16 + 46, 46 मध्ये 16 + 72, 72 मध्ये 16 + किती 88, आणि जर या ठिकाणी बघा आपण 88 मध्ये जर बघा या ठिकाणी 16 प्लस केले तर बघा 6 2 12 वरचे 2 14, 14ला 4 हातच्याला 1, 8 आणि 1 9 हाताचा 1 10 म्हणजे बघा जी की 104 बघा या ठिकाणी मित्रांनो म्हणजेच बघा जी की क्रमांक बघा ड या ठिकाणी बघा 104 बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे बघा जी की बघा क्रमांक बघा ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे। ओके, जे की लक्षात सर्वांना तुम्हाला ठेवायचं आहे बघा मित्रांनो। आपला हा आजचा तुम्ही भाग या ठिकाणी अभ्यासण्यासोबत बघा वही पेन घ्या आणि मित्रांनो वही पेनमध्ये आपला हे संपूर्ण काही प्रश्न असेल तुम्ही या ठिकाणी नोट डाऊन करून घ्या। ओके, बघा मित्रांनो आणखी एक महत्त्वाची तुम्हाला या ठिकाणी सूचना देतो, तर ती म्हणजे काय, तुम्हाला जर बघा मित्रांनो ही बघा आपली परीक्षा मित्रांनो बघा पहिल्या जर प्रश्न तुम्हाला बघा या ठिकाणी पास करायची असेल तर बघा तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी एक बघा तुम्हाला सजेशन देतो, ते म्हणजे काय, तर या ठिकाणी बघा आम्ही मित्रांनो एक तुमच्यासाठी जे की GK GS प्लस मराठी ग्रामर प्लस
2025 वर्षातले मित्रांनो बघा सर्व तुम्हाला या ठिकाणी चालू घडामोडी बघा असा मित्रांनो बघा एक 5000 मित्रांनो बघा प्लस प्रश्नांचा या ठिकाणी आम्ही एक महाठोकळा बघा या ठिकाणी लॉन्च केलेला आहे। जर तुम्ही या ठिकाणी अनेकही आपला हा महाठोकळा या ठिकाणी बाय केला नसेल अवश्य आपला हा महाठोकळा तुम्ही बाय करून घ्या मित्रांनो। या महाठोकळ्यामध्ये बघा TCS आणि IBPS पॅटर्ननुसार मित्रांनो बघा टॉपचे PYQ प्रश्न असतात या ठिकाणी बघा आम्ही इन्क्लूड केलेले आहेत म्हणून मित्रांनो आपला हा महाठोकळा तुम्ही लगेच खरेदी करा। ओके, खरेदी करण्यासाठी बघा 7414 9307 हा आपला या ठिकाणी क्रमांक आहे। या क्रमांकावर मित्रांनो फक्त आणि फक्त 150 रुपये या ठिकाणी तुम्ही फोनपे किंवा जीपे करा आणि फोनपे जीपे केलेली मित्रांनो स्क्रीनशॉट बघा तुम्ही आपल्या नंबरच्या मित्रांनो या व्हॉट्सअपला टाकून टाका। अवघ्या बघा 1 ते 2 मिनिटाच्या आत बघा आम्ही हा महाठोकळा बघा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर बघा अवेलेबल करून देऊ। ओके, बघा 7414 939307 बघा हा आपला या ठिकाणी क्रमांक आहे। ओके, अवश्य बाय करा मित्रांनो। या आपला महाठोकळा जर तुम्ही खरेदी केलं तर बघा 100% मित्रांनो तुमचा या ठिकाणी रिझल्ट येणार मित्रांनो। इतकी या ठिकाणी बघा मी तुम्हाला या ठिकाणी हमी भरून देतो। ओके, 100% तुमचा रिझल्ट येणार मित्रांनो। GK GS करंट अफेअर्स आणि मित्रांनो मराठी ग्रामरचा आपला महाठोकळा तुम्ही या ठिकाणी लगेच बाय करून घ्या। ओके, तिसरा बघा कशा स्वरूपाचा प्रश्न आहे हा तर बघा एक बघा मित्रांनो पाण्याची टाकी पहिल्या नळाने 12 तासात पूर्णपणे भरते, दुसऱ्या नळाने 15 तासात भरते आणि तिसऱ्या नळाने 24 तासात पूर्णपणे भरते। जर पहिला नळ 3 तास चालला व बंद पडला त्यानंतर दुसरा नळ 5 तास चालला व तोही बंद पडला तर शिल्लक टाकी तिसरा नळ किती तासात भरेल बघा या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। थोडासा मोठा आणि अवघड स्वरूपाचा प्रश्न आहे त्यामुळे बघा मित्रांनो या ठिकाणी मी पेजेस घेतो त्या पेजेसवर तुम्हाला या ठिकाणी बघा ठावपणावर सोडवून दाखवण्याचा प्रयत्न करतो। ओके, तर बघा समजून घ्या मित्रांनो। एका बारी समजल नसेल तर 2 बार तुम्ही या ठिकाणी बघून संपूर्ण भाग तुम्ही या ठिकाणी समजून घ्या। ओके, बघा 3 नळ आहेत मित्रांनो बघा जी की पहिला दुसरा आणि तिसरा। ओके, हा आपण या ठिकाणी पहिला मानू, हा या ठिकाणी दुसरा आणि बघा हा या ठिकाणी तिसरा मानू। ओके, तर बघा मित्रांनो पहिल्या नळानं बघा ती टाकी 12 तासात भरते 12, दुसऱ्या नळानं 15 तासात भरते 15 आणि तिसऱ्या नळाने मित्रांनो 24 तासात पूर्णपणे भरते। ओके, या ठिकाणी 24। ओके, आता बघा मित्रांनो या प्रश्नाचं योग्य आन्सर काढण्यासाठी आपल्याला याचा लसावी काढणं महत्त्वाचं आहे। तर लसावी म्हणजे काय तर मित्रांनो मोठ्यात मोठी अशी कोणतीही संख्या घ्या की मित्रांनो बघा त्या संख्येला या बघा 4ही संख्येनं पूर्णपणे भाग गेला पाहिजे। ओके, तर तशी संख्या मी या ठिकाणी बघा घेतो जी की 120 बघा। ओके, 120 मित्रांनो बघा अशी मित्रांनो बघा या ठिकाणी आपण लसावी या ठिकाणी मानू। ओके, ही लसावी म्हणजे काय तर त्या मित्रांनो बघा टाकीची क्षमता ही 120 या ठिकाणी आपल्या आता या ठिकाणी ठरलेली आहे। ओके, समजून घ्या। ओके, तर आता बघा याचा आकार मित्रांनो भागाकार। ओके, तर तो कशा प्रकारे सांगतो। ओके, जसं की 12 आणि 10 120, 15 8 120 आणि 24 5 मित्रांनो कसं तर 24 5 मित्रांनो 120। ओके, आलं। आता मित्रांनो काय पहिला नळ या ठिकाणी बघा ही कॅपॅसिटी भरण्यासाठी 10 तास लावतो, दुसरा 8 तास आणि तिसरा बघा या ठिकाणी आपल्याला तिसरा काढायचा आहे बरं। ओके, तर लक्षात असू द्या। ओके, या ठिकाणी बघा आपल्याला हे जे 10 8 आणि 5 भेटले मित्रांनो या ठिकाणी टाकी बघा मित्रांनो भरण्याची बघा या ठिकाणी आपल्याला क्षमता या ठिकाणी बघा भेटलेली आहे। ओके, आता पुन्हा काय म्हटलं जर बघा पहिला नळ 3 तास चालला व तो बंद पडला। ओके, मग या ठिकाणी आता आपल्याला काय की बघा पहिला नळ घेऊ या ठिकाणी पहिल्या नळाची क्षमता किती 10 गुणाकारात 3 तास चालला व बंद पडला म्हणून 3 घ्या। ओके, बघा 10 त्रिक 30 घ्या बरोबर। आता मित्रांनो या ठिकाणी टोटल कॅपॅसिटी किती बघा 120, या 120 मधून हे 30 करा मायनस। ओके, उरले किती 90। ओके, पुन्हा हा दुसरा नळ घ्या, दुसऱ्या नळाची मित्रांनो बघा कॅपॅसिटी किती 8 तास गुणाकारात दुसरा नळ मित्रांनो बघा त्यानंतर काय 5 तास चालला व तोही बंद पडला म्हणून या ठिकाणी गुणाकारात 5 घ्या। ओके, 8 पंचे 40 बरोबर। ह्या मित्रांनो 90 मधून हे 40 मायनस करा। ओके, 90 मायनस 40 किती बघा भेटले आपल्याला 50 या ठिकाणी कॅपॅसिटी भेटली। हे जे 50 भेटलं मित्रांनो शेवटचं 50 घ्या आणि या 50ला मित्रांनो हे जे मित्रांनो बघा 5 मी मित्रांनो कॅपॅसिटी आहे मित्रांनो या कॅपॅसिटीनं भागून घ्या। ओके, आता 5 10 50 म्हणजे मित्रांनो तिसरा तास मित्रांनो ती टाकी पूर्ण या ठिकाणी किती तासात भरेल तर बघा जी की 10 तासात मित्रांनो पूर्णपणे भरून टाकेल। बघा जी की क्रमांक बघा 10 तास बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो योग्य आन्सर बघा या ठिकाणी असणार आहे। ओके, एकदम मित्रांनो बघा अवघड लेवलचा मित्रांनो प्रश्न आहे परंतु या ठिकाणी बघा एकदम मित्रांनो बघा
सोप्या मित्रांनो ट्रिकनुसार या ठिकाणी आम्ही तुम्हाला या ठिकाणी सोडवून दाखवलेलं आहे। बघा मित्रांनो, कोणताही जर या ठिकाणी तुम्ही प्रश्न जर बघला, जर बघण्याचा एक दृष्टिकोन जर या ठिकाणी आपण मांडलं, तर फक्त आणि फक्त मित्रांनो दृष्टिकोन जर बघला तर फक्त मित्रांनो या ठिकाणी प्रश्न आपल्याला अवघड दिसतो, परंतु जर सोडवायचं म्हटलं तर मित्रांनो निव्वळही तो या ठिकाणी प्रश्नाचाच अवघड असत नाही। ओके, इतकं तुम्ही बघा या ठिकाणी लक्षामध्ये ठेवून घ्या। ओके, कारण मित्रांनो जसं दिसते तसं नसते, म्हणून या ठिकाणी जग फसते। ओके, तर लक्षात असू द्या। ओके, बघा या ठिकाणी मित्रांनो सर्व काय बघा नोट डाऊन करून घ्या, कारण आम्ही तुम्हाला या ठिकाणी बघा जेवढ्या या ठिकाणी शॉर्ट ट्रिकनुसार बघा मित्रांनो सोडवून दाखवणार आहोत, तेवढ्या मित्रांनो बघा या ठिकाणी सोप्या ट्रिकनुसार बघा तुम्हाला या ठिकाणी कोणी बी मित्रांनो बघा या ठिकाणी सोडवून दाखवणार नाही। मित्रांनो बघा, तुम्ही भले कोणती अकॅडमी जॉईन करा, भले कोणतं तुम्ही बुक घ्या। ओके, तर लक्षात असू द्या। पुढचा बघा चौथा प्रश्न कशा स्वरूपाने सोडवायचा आहे। हां, तर बघा चौथा प्रश्न बघा या ठिकाणी एका कुटुंबात 14 व्यक्ती आहेत, त्यापैकी 5 व्यक्ती बघा चहा पितात, 8 व्यक्ती चहा व कॉफी दोन्ही पितात, तर इतर व्यक्ती फक्त कॉफी पितात, तर कुटुंबातील कॉफी पिणाऱ्या व्यक्तींची संख्या किती बघा। मित्रांनो कॉफी पिणाऱ्यांची संख्या म्हणली ना, मग तुम्ही काय करा मित्रांनो, टोटल एकूण किती व्यक्ती 14। ओके, या 14 पैकी किती मित्रांनो बघा 5 व्यक्ती चहा पितात, 8 व्यक्ती चहा व कॉफी पितात आणि इतर व्यक्ती मित्रांनो कॉफी पितात। ओके, तर तुम्हाला काय करायचं नाही, या सरळ 14 मधून मित्रांनो बघा फक्त आणि फक्त मित्रांनो बघा चहा पिणारे मित्रांनो व्यक्ती मायनस करायचे आहेत। ओके, तर चहा किती व्यक्ती पितात 5। ओके, आता बघा 14तून आपण जर 5 गेले उरले किती बघा 9 मित्रांनो व्यक्ती हे ठिकाणी बघा कॉफी पिणाऱ्यांची बघा संख्या मित्रांनो बघा या ठिकाणी असणार आहे। ओके, जे की बघा क्रमांक बघा ड या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो राईट आन्सर या ठिकाणी आहे। ओके, जे की बघा लक्षात सर्वांना तुम्हाला ठेवायचं आहे। बघा मित्रांनो प्रश्न मित्रांनो फक्त या ठिकाणी तुम्हाला अवघड दिसत आहेत, परंतु मित्रांनो एकही प्रश्न या ठिकाणी बघा अवघड नाही, संपूर्ण प्रश्न संच या ठिकाणी आम्ही तुम्हाला एकदम सोप्या ट्रिकमध्ये मित्रांनो कन्वर्ट करून सांगत आहोत। ओके, पुढे पाचवा बघा, हां, एका स्टँडवर काही मोटारसायकली व 3 चाकी रिक्षा बघा उभ्या आहेत, त्या सर्वांच्या मित्रांनो बघा चाकांची एकत्रित संख्या 45 असून हँडलची संख्या बघा 19 आहे, तर त्या स्टँडवर मोटारसायकली व 3 चाकी रिक्षा अनुक्रमे बघा किती आहेत। ओके, या प्रकारच्या मित्रांनो कोणताही प्रश्न असो या ठिकाणी बघा आपल्याला पर्यायकट पद्धतीने या ठिकाणी सोडवायचा आहे। ओके मित्रांनो बघा या ठिकाणी पहिला आपण या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर करण्यासाठी क्रमांक अ बघा या ठिकाणी उपयोगात घेऊ। तर मित्रांनो टोटल किती हँडलची संख्या बघा 29 आहे, 19 आहे, 12 + 7 किती झालं बघा 19 या ठिकाणी पहिले तर आपल्याला भेटले हँडल। ओके, आता यापैकी 12 मित्रांनो पहिल्या ठिकाणी काय मोटारसायकली आहेत। ओके, कारण या ठिकाणी बघा मित्रांनो काही मोटारसायकली पहिलं आणि 3 चाकी रिक्षा नंतर दिले। ओके, तर या मित्रांनो 12 असणार आहेत मोटारसायकली। ओके, तर 12 या ठिकाणी बघा मोटारसायकलला किती पाय असतात तर 2। ओके, 2 घ्या। ओके, 12 दोन्ही 24 या ठिकाणी आलं, याच्या बाद हे 7 भेटले आपल्याला जे की मित्रांनो 3 चाकी रिक्षा। ओके, 7 गुणाकारात 3 चाकी रिक्षाला मित्रांनो इकडे किती बघा 3 चाकं आहेत, म्हणून बघा गुणाकारात घ्या 3। ओके, जसं की 7 त्रिक 21। ओके, टोटल पायांची संख्या किती झाली 4 1 5 आणि 2 2 4 म्हणजे बघा टोटल किती 45 बघा ठिकाणी आहे काय बघा टोटल मित्रांनो चाकांची एकत्रित संख्या बघा आपल्याला ठिकाणी 45 भेटली, म्हणून बघा जे की बघा क्रमांक अ बघा 12 7 बघा या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं बघा जे की योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे। ओके, पुढे 6वा बघा, हां, क हा बघा ब पेक्षा श्रीमंत आहे मात्र अ पेक्षा गरीब आहे, ब हा ड पेक्षा श्रीमंत आहे मात्र तो ई पेक्षा श्रीमंत नाही आणि ई हा क पेक्षा श्रीमंत आहे, तर श्रीमंतांमध्ये दुसरा कोण, या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर बघा मित्रांनो या ठिकाणी नेमका आपल्याला प्रश्न कसा विचारला। ओके, काय क हा बघा ब पेक्षा श्रीमंत आहे मित्रांनो, म्हणून काय करू आपण या ठिकाणी क घेऊ। ओके, आणि क हा ब पेक्षा श्रीमंत आहे म्हणून मित्रांनो ब पेक्षा या ठिकाणी क ला वर घेऊ। ओके, मग नंतर मात्र क हा ब पेक्षा श्रीमंत आहे मात्र अ पेक्षा गरीब आहे, म्हणजे अ हा मित्रांनो क पेक्षा श्रीमंत आहे या ठिकाणी। ओके, मग यानंतर ब हा ड पेक्षा श्रीमंत आहे। ओके, ब हा ड पेक्षा श्रीमंत आहे म्हणून या ठिकाणी आपण काय घेऊ या ठिकाणी ड घेऊ। ओके, ब हा ड पेक्षा श्रीमंत आहे मात्र ई पेक्षा श्रीमंत नाही, म्हणजे मित्रांनो ई ही बघा या ठिकाणी मित्रांनो ब पेक्षा श्रीमंत आहे। ओके, ब हा ड पेक्षा श्रीमंत आहे मात्र ई पेक्षा श्रीमंत नाही, म्हणजे ई मित्रांनो या ठिकाणी बघा ब पेक्षा श्रीमंत आहे। ओके, या ठिकाणी आपण ब घेऊ। ओके, ब हा ड पेक्षा श्रीमंत आहे मात्र ई पेक्षा श्रीमंत नाही, म्हणजे ई पेक्षा मित्रांनो ब देखील
गरीब आहे. ओके, मग ई हा क पेक्षा गरीब आहे. ओके, बरोबर आहे बघा, क पेक्षा ई हा या ठिकाणी गरीब आहे. तर या ठिकाणी मित्रांनो ई हा क पेक्षा गरीब आहे. तर श्रीमंतांमध्ये दुसरा कोण? ओके, त्या ठिकाणी बघा सर्वात श्रीमंत कोण सापडला आपल्याला? तर बघा सर्वात श्रीमंत बघा या ठिकाणी अ सापडला. तर 2 नंबरचा श्रीमंत या ठिकाणी कोण? तर बघा जी की बघा क्रमांक क बघा या ठिकाणी असणार आहे. बघा जी की क्रमांक बघा ड मित्रांनो, क बघा या ठिकाणी 2 नंबरचा मित्रांनो श्रीमंत बघा असणार आहे. बघा जी की लक्षात तुम्हाला सर्वांना बघा ठेवायचं आहे. जर सर्वात गरीब विचारलं असतं तर तो मित्रांनो बघा या ठिकाणी ड असला असता. ओके, जी की बघा लक्षात तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे बघा. ओके, तर शेवटचा प्रश्न बघा मित्रांनो, गोविंदचा मामा हा रामचा काका आहे, तर राम गोविंदच्या मामाचा कोण? या प्रश्नाचा मित्रांनो बघा जी की योग्य आन्सर तुम्हाला सर्वांना बघा कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि बाकी आपला व्हिडिओ कसा वाटला ते देखील तुम्ही मित्रांनो बघा कमेंटमध्ये सांगून टाका. आणि जर तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल, आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत जास्तीत जास्त हा आपला आजचा संपूर्ण भाग तुम्ही शेअर करा. आणि जर तुम्हाला एवढं तुम्ही सांगून देखील जर आपला हा महाटोकला तुम्ही बाय केलं नसेल, खरेदी केलं नसेल, लगेच खरेदी करून घ्या. लगेच खरेदी करण्यासाठी 74 14 93 93 07 आपला क्रमांक, या क्रमांकावर 150 रुपये फोनपे करा, जीपे करा. आणि मित्रांनो फोनपे जीपे केलेली स्क्रीनशॉट तुम्ही आपल्या नंबरच्या ठिकाणी बघा व्हॉट्सअपला टाकून टाका. अवघ्या बघा 2 मिनिटाच्या आत आम्ही हा महाटोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर बघा अवेलेबल करून देऊ. ओके, तर बघा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.